कसे आहात मित्रांनो? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. पहा मला आता पुन्हा परतीचा प्रवास मुंबई ते गावी. पहा रेल्वे स्टेशनवरती कसे उंदीर आहेत बघा, किती मोठे मोठे. त्यांना अजिबात घाबरत नाही, भीतीसुद्धा वाटत नाही आहे. आणि आज पाऊस भरपूर पडल्यामुळे ठाण्यापासून ट्रेन बंद आहेत. आता पाहू मला ट्रेन मिळते की नाही आहे. भगरने आज उपास आहे, फराळाचा आणलाय. ट्रेन मिळाली बरं का मला, आणि आता मी फराळ करत आहे. कुठे गाडी आली काय माहिती. मला फार झोप लागली. पटापट पटापट डोळे झोपतात, पण काय झोपायला भेटणार नाही. आज घरी गेलं आता झोपायलाच भेटणार नाही. दुपारला कामाचे दिवस आपल्याला. कोणतं गाव आहे काय माहिती. अरे हो हो हो. मारू नको रे बंडू. बंडू, मला तुझी भीती वाटते रे. कुठे गेलते तो म्हणतो, कुठे गेलते एवढे दिवस. अरे बस 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 बस. किती मग किती आता बस बस बघ माझ्या शिव बस बस बघ. मित्रांनो, आलो आपण आपल्या घरी, आपल्या बाबूकडे, आपल्या सोनूकडे. तू तो मेरी जान है. अरे काय तू घे ताजमहल घे. तू घे. आला तू आला. हा बघा आपलं मन्या. अगं बाई. हा बघा आपलं मन्या. ब्रुनोचं चिकन आणलेली पिशवी आहे ती. बघा मन्या हल्ला सुद्धा नाही अजिबात. मन्या ब्रुनोला घाबरत नाही. मित्रांनो, काल पावसामुळे सगळ्या रेल्वे बंद होत्या आणि मला रात्रीच यायचं होतं, पण सगळे म्हणाले घरचे नका जाऊ रात्री, सकाळी जा. आपल्या घरची स्वतःची पूजा रात्री कशाला लगेच जाता. मग मी सकाळी आले. सकाळी ट्रेनवर येऊन बघते, रेल्वे स्टेशनला येऊन पाहते तर सगळ्या ट्रेन बंद आहेत असं अलाउन्स होतो आहे. आणि म्हटलं आता काय करावे, ही पण ट्रेन बंद आहे का. 6:30ची ट्रेन आलीच नाही. 7 वाजले तरी पत्ता नाही, 8 वाजले तरी पत्ता नाही. मग मला मुलांनी पण कॉल केला घरी आता ट्रेन बंद आहे.
आणि ठाण्याच्या इकडे कल्याणला येणाऱ्या ट्रेन चालू आहेत, पण कल्याणवरून मुंबईला जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत. लोकलसुद्धा अक्षरशः बंद होते. बरेच जे ठाणा डोंबिवली असते तेच फक्त गेले, बाकीचे सर्व घरी गेले सगळे रिटर्न, कारण का ट्रेनच बंद होत्या. पाऊस एवढा झाला, भरपूर पाऊस, रात्रभर धो 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 पाऊस. आणि रेल्वे स्टेशनवर आल्याशिवाय मला काय कळलं नाही, रात्री जाणवत नाही तिकडे पाऊस. तर मग आता काय करायचं, ट्रेन बंद आहे. मग थोड्या वेळ वाट बघ, मी म्हटलं थांबा 9 वाजेपर्यंत बसते रेल्वे स्टेशनवर, काय काम आहे घरी तरी जाऊन, म्हटलं 9 वाजेपर्यंत बसते आणि बघते 9 वाजेपर्यंत नाही आले तर घरी येते. पण 8:30 पावणे 9पर्यंत ट्रेन आली. तर त्या ट्रेनमधल्या महिला अशा सांगत होत्या की म्हणे मॅडम रात्री पण ट्रेन बंद झाली, रातची पण ट्रेन बंद झाली, रात्री रेल्वे स्टेशनला पाणी आलं. तर असं खाली असावं रेल्वे स्टेशन CSTचं. रेल्वे स्टेशनमध्ये पण पाणी घुसलं, आमच्या बॅगा पण पाणी बॅगामध्ये गेलं. म्हणजे बघा आमचे सगळे कपडे ओले झाले, आम्ही पण ओले चिंब झालो. मग नंतर ही ट्रेनमध्ये त्या महिला चढल्या ना, बरेच पॅसेंजर उतरलेच नाही. मग ती ट्रेन म्हणे चालू झाली, सगळ्या रद्द झाल्या, पण मात्र एक ट्रेन ती चालू झाली. मग मी त्या ट्रेनने आले. पण माझा प्रवास छान झाला आणि मी लेडीज डब्यामध्येच येते जाते. असं मध्ये पण बसते, रिझर्वेशन असलं ना, विचार करून गेलो की मी जाते, असे मध्ये पण बसते. पण छान झाला प्रवास. आणि मग इथे आले की इथली आपली कामं. झोपायला मला मिळालंच नाही, वेळच भेटला नाही झोपायला. थोडंसं मला पुण्याच्या पुढे डुलकी लागत होती बरं का, दौंडपर्यंत. मी म्हटलं झोपू का, परत म्हटलं जाऊन दे, कुठे 1-1.5 तासासाठी झोपून आपलं डोकं खराब करून देतं. चढल्या जर झोपलं तर चांगले 1-2 तास झोप होते चांगले. मी काय झोपले नाही आहे. घरी आले आणि घरी आल्यावर नंतर मग फक्कड असा गरम गरम चहा पिला. ब्रोणने कसला धिंगाणा घातला माझ्याशी. चहा घेतला. चहा घेतल्याबरोबर लगेच शेतात गेले. इकडे बाजूलाच आमचं शेती रानामध्ये, लगेच खुरपायला सुरुवात. आणि खुरपून घेतलं, एक पात लागली. म्हटलं म्हणजे आजपासून लवकर आवरायचं, सगळं काम होईपर्यंत मागच बघायचं नाही. माझं 8 वाजताच माझं क्लिअर काम झालं का, अगदी कपडे भांडी सगळं झालं माझं. स्वयंपाक पण झाला, मी देवळात जाऊन आले, देवपूजा झाली. पण रात्रभर इकडे पण एवढा पाऊस आहे, रानामध्ये खुरपायला येणार नाही. मला तर वाटतं असं धो पाऊस नाही आहे, मूर पाऊस, सावकाश स्लो होता पाऊस. पण बराच पाऊस आल्यामुळे ना सगळ्या रस्त्याने चिखल. मी गावात जाऊन आले. मला वाटतं दुपारपर्यंत तरी खुरपायला येणार नाही आहे, असं होतं. काय करायला गेलं विचार की दिवस ह्या पावसाने जर आजच्या उद्याचे दिवस नसताना 2-3 दिवस नाही यायला नाही पाहिजे, 3-4 दिवस. पण आला त्याला आता काय, त्याचं कोण मालक आहे, शेवटी निसर्ग राजा आहे. असो आता काय. रात्री पण मी फार दमले, झोपले लगेच, म्हणजे खुरपून आले 6 वाजता. मला काय सुचलंच नाही का थोडासा व्हिडिओ बनवावा, काय करावा. मुलांचे कॉल सुटले. मग मी आले घरी, माझा उपवास होता सोमवार, परत ते स्वयंपाक केला आणि तिथं खाल्लं असं सगळं जागेवर ठेवलं आणि गुडूप मग सकाळी उठून सगळं आवरलं. तर अशा प्रकारे माझा कालचा दिवस गेला. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जर तुम्ही पहिल्यांदा माझं चॅनल पाहत असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू सो मच. माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिल्याबद्दल. एक सांगू इच्छिते, सांगावंसं वाटतं. काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची. पावसाळा चालू आहे, स्लो जा आणि स्लो या, एवढी काय घाई करू नका. बाय बाय मित्रांनो.